आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आमदार साहेब आता म्हणतात की समर्जित घाटगे श्रेयवादासाठी मी केलेली कामांची नारळ फोडून चालले, तर याबद्दल काय मत आहे? ते म्हणतात की मी 2000 मंदिरं बांधली, तर बांधली का नाही ते तुम्ही बघा. कधी 1000 कोटी, कधी 1500 कोटी, कधी 2000 कोटी, आकडे मोठी बदलत राहतात. एवढी निधी आणली असं तेच म्हणतात. आरोग्य राज्यमंत्री असताना आरोग्याच्या कायद्यामध्ये मी बदल केला असं तेच म्हणतात. मी नाही म्हटलं. तर हे एवढे सगळे गोष्टी करू शकतात तर धरणं का बांधू शकले नाहीत? जे ते बोलायला लागलेत की 2008 मध्ये मीच नगरविकास मंत्री असताना मी हद्दवाढ केली, उद्घोषणा केली, बरोबर. म्हणजे कुपेकर साहेबांना विसरला तुम्ही. आता चिकोत्रा नागणवाडी म्हणतात मी केला म्हणतात ना, बरोबर. मग राजेसाहेबांनी मंडलिक विसरला. चिकोत्रा धरण कोणी सुरुवात केली? राजेसाहेबांनी मंडलिक साहेबांनीच नाही. 2001ला तो बांधला गेला, तेव्हा मीच मंत्री होतो, बरोबर ना. मग परत मी ज्या राजेसाहेब मंडलिक साहेबांना तालुका घडला तुम्ही घडला, मी घडलो, बरोबर. काल मी कुठलं श्रेय घेतलं? सगळ्यांना श्रेय दिलं. आता नगरपालिकेमध्ये माझं मत आहे, आम्ही होतो तेव्हा त्यांच्या युतीमध्ये, ते बोटिंग क्लब झालं, मग ते अम्युजमेंट पार्क झाला कागलमध्ये, ते आणखीन काय ते स्विमिंग पूल झालं. आज त्याची अवस्था काय? पुढे मेंटेनन्सचं काही बघितलंच नाही. बोटिंग क्लब सुरू होतो, मग बंद होतो, चालू होतो, बंद होतो. अम्युजमेंट पार्क बंदच आहे. तर किती पैसे त्यामध्ये गेले? 95-99 सोडलं तर स्वतंत्रपासून जे मराठा आरक्षण होत नव्हतं हे सरकारने 4 वर्षात केलं. त्यात माझं काय नाही. सामान्य मराठा समाजाने जे लढत केली तर ह्या मुख्यमंत्र्यांनी दादानी केलं. मग ह्यांना का मिळत नव्हतं, करायला जमत नव्हतं? किती सत्ता दिली काँग्रेस राष्ट्रवादीला? त्यावेळी 15 वर्ष हेच होते. मग त्यांनी मराठा आरक्षण का नाही करू शकलं? गडिंग्लज, कौलगी, कडगाव आणि उत्तूर यांच्यामध्ये प्रचंड बेरोजगार युवकांची फळी. तर या बेरोजगार युवकांसाठी आपण काही स्पेशल असं काही करू शकता? मला असं वाटतं की आपल्या युवकांनी आता व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. आपली मराठी मुलं व्यवसायामध्ये उतरली पाहिजे. आपली बँक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव बँक आहे ज्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळमध्ये करार केलेला आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज प्राधान्य येतो. ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा तुम्ही बँकेला अप्रोच करा. अण्णासाहेब पाटील महामंडळमधून व्याज परताव्याच्या योजनेमार्फत आत्तापर्यंत आपण 55 प्रकरणं 4 महिन्यामध्ये दिलेली आहेत. आत्मसन्मान पाहिजे, खोटी प्रतिष्ठा युवकांना नसावी. स्किल डेव्हलपमेंटचा एक सेंटर कागलला सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये माझी मूलमत आहे की मुलांनी स्किल डेव्हलपमेंटसाठी एनरोल करायचं. एक गडिंग्लजला करायचं मानस आहे. त्याच्यामध्ये माझं मत आहे की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, आज म्हाडाचा चेअरमन म्हणून सांगतो की आज मला सांगा इंडस्ट्री कन्स्ट्रक्शन कंपनीजना प्लंबरची गरज आहे का? नाही आहे. पण आपली मराठी मुलं प्लंबिंग करतात का? नाही. मग ते UP बिहारचे बोलतात का आपली मुलं प्लंबिंग करत नाहीत? आपण करायला पाहिजे. प्रत्येक व्यवसायात उतरायला पाहिजे. मी देतो व्यवसाय. आज माझं मत आहे कारखान्यामध्ये नवीन मुलं जे व्यवसाय उतरतात त्या सगळ्यांना कारखान्यामार्फत मी देतो. म्हणजे उत्तूरचा कॅम्प झाला, तिकडच्या लोकल माणसालाच बीड फोटोग्राफीचं मी दिलं. मी कागलून नाही आणला, त्याला व्यवसाय दिला. सो माझं मत आहे व्यवसाय दृष्टिकोन ठेवून आपण ह्यात उतरलं पाहिजे. उद्योजक तयार करा. उद्योजक. तर आज आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला म्हाडाचं अध्यक्षपद मिळालं. तर या अध्यक्षपदाचा किंवा या म्हाडाचा कागल विधानसभा मतदारसंघात त्याचा काय उपयोग झाला? कागलमध्ये एक जमीन आपण आयडेंटिफाय केलेली आहे, त्याचं कामकाज चालू आहे. बेसिकली त्याच्यामध्ये आपण एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च करायचं प्रपोजमध्ये आहे. ती एक जमीन आहे. राहिलं गडिंग्लजचं, ते गडिंग्लज नगरपालिकेवर अवलंबून आहे की त्यांनी मला एक जमीन उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आजच्या घडीला कुठली जमीन दिसत नाही. होपफुली हद्दवाढ झाल्यानंतर काही जमीन उपलब्ध होऊ शकेल, त्याच्यामध्ये मग म्हाडा त्यामध्ये प्रोजेक्ट करू शकेल. आणि आपण आता ते PPP प्रोजेक्ट्स जे आहेत त्याचं पण आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 प्रोजेक्ट सँक्शन झालेत. तेही आपण प्रोजेक्ट सुरू करतोय. तर आज एक मिशन 2019ला आपण सामोरे जातेवेळी आपल्याला असं म्हणायचं आहे की भाजपचा हा कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास घडवू शकतो. माझं मत आहे की 2019मध्ये ही इलेक्शन पक्षाची नाही, 2 विचारधाराची होणार आहे. कुठल्या विचारधारेला आपण मतदान करायचं ह्याच्याने, ही पक्षाची इलेक्शन होणारच नाही आहे. मग ह्याच्यामध्ये माझं मत आहे की आत्ता कागल, गडिंग्लज, उत्तूरमध्ये विकासाला केंद्रबिंदू ठेवूनच काम केलं पाहिजे. इलेक्शनच्या वेळी जे काय आरोप प्रत्यारोप होणार ते वातावरण राहणार. पण माझं लोकांना विनंती आहे की कोणाला पाडायला फक्त मतदान मी मागत नाही. विकासाच्या मुद्द्यावरच घेऊन मला वाटतं ही इलेक्शन मी लढणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि चंद्रकांत दादा या 2 व्यक्त्यांची नावं घेतली तर त्यांनी काय विकास केलाय हे सांगायची गरज नाही. माझं मत आहे की भाजप आणि समर्जित घाटगे हे माझं मत आहे की आज या सरकारनेच शाहू महाराजांच्या वारसांना मान दिलेला आहे. आणि भाजप विकास करू शकते का नाही
आता मला वाटतं गडिंग्लजकरांना ते आपण एक ट्रेलर दाखवलेला आहे. बरं. सत्ता आमची नाही ना शहरामध्ये, तरी पण उत्तू ग्रामपंचायतमध्ये पण सत्ता नाही, तरी पण आपण आंबेहोल प्रकल्प दादानी सँक्शन करून आणला. सो एवढे प्रलंबित विषय भाजपने केलेले आहेत. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की 100% आपण त्याला करू शकू. तर आजी मिशन 2019 घेऊन आपण सामोरे जातात. या विधानसभेच्या रणांगणात उतरते वेळी तुम्ही लाईव्ह मराठीच्या माध्यमातून या जनतेला काय सांगू इच्छिता? मी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपले कागलमध्ये आमचे सगळे जे मतदार आहे, गडिंग्लज, उत्तूर या सगळ्या मतदारांना एवढंच म्हणेन की मागच्या 2 वर्षामध्ये जे कामकाज मी केलेलं आहे कृतीतून तुमच्या पुढे आलो आहे. कोणाचा विरोध करून फक्त मी पुढे आलो नाही आहे. वैयक्तिक समरजी गाडगेची कागलमध्ये म्हटलं तर 3 नगरपालिकेत सत्ता नाही आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गडिंग्लजमध्ये आहे, पण कागल मतदारसंघामध्ये माझी एकही पंचायत समिती सीट नाही. माझ्याकडे आमदारकीची सत्ता नाही आहे. हो, सत्तेच्या पक्षात मी आहे. मला प्रत्येक अग्निपरीक्षातून मी तुमच्यासमोर कृतीतून बाहेर पडलेलो आहे. आणि त्यामुळं मी म्हणतो की ह्याच्या पुढे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला बळ द्या. ह्यामध्ये उतरलो आहे. स्वर्गीय राजेसाहेब, स्वर्गीय मंडलिक साहेब यांचं वारसा चालवण्यासाठी, शाहू महाराजांचा वारसा चालवण्यासाठी शाश्वत विकास घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि त्यामुळं मला वाटतं आहे की मला संधी देऊन या शाश्वत विकासाला भविष्य काळामध्ये चालना देण्यासाठी आपण सर्वांनी माझी साथ द्यावी एवढीच विनंती करतो. तर मिशन 2019ला सामोरे जाताना शाश्वत विकास आणि कृतीतून सर्वांगीण विकास करण्याचं व्हिजन ठेवून या 2019ला सामोरे जाते समरजित गाडगे. तर त्यांनी आपल्याला साथ द्या. कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास नक्कीच घडवून आणेल असे मत लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपले व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह नितीन मुरे, लाईव्ह मराठी, गडिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.